श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याला सुरुवात होणारच आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात ही 25 जुलैपासून होणार आहे, वार शुक्रवार. तर श्रावण महिन्यामध्ये सर्वात प्रिय व्रत मानलं जातं ते म्हणजे श्रावणी सोमवारचं. आणि या श्रावणी सोमवारचा उपवास हा प्रत्येक घरातील महिला आणि पुरुष हे करत असतात. श्रावणी सोमवारचा उपवास केल्यामुळे आपल्या घरातील आपल्या जीवनातील सर्व पाप, दुःख, कष्ट, भोग, दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होत असते. पण श्रावण सोमवारचा उपवास करत असताना काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते देखील आपल्याला पाळायचे असतात. कारण सर्वांनाच माहीत आहे की भोलेनाथ जे आहेत तर ते सांब सदाशिव आहेत, पण ते तितकेच लवकर क्रोधित देखील होत असतात. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या असतात. त्यामध्ये श्रावण सोमवारचा उपवास किंवा श्रावण सोमवारची पूजा या 3 महिलांनी चुकून करू नये, नाहीतर याचे अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम आणि वाईट भोग हे आपल्या घराला, कुटुंबाला, मुलाबाळांना भोगावे लागतात. तर आता याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर याच व्हिडिओच्या खाली, माझ्या फोटोच्या खाली जो एक छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. ती लिंक जर तुम्ही क्लिक केली तर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती भगवान शिवशंकरांची भरभरून कृपा होईल. श्री स्वामी समर्थ.